नमस्कार. मी अरविंद आठले. कालच्या कथेमध्ये आपण गोपाळदास महातांची कथा ऐकली आणि त्याचबरोबर माधवनाथ महाराज आणि इतर जे संत त्या काळातले होते, गजानन महाराजांच्या काळातले, त्या सर्वांचा कसा एकमेकाशी संबंध होता आणि कशी माळ गुंफलेली होती या संबंधी बरंच वर्णन आपण ऐकलं. आता हे सगळं जे लीळा चरित्र आहे गुरुतत्वाचं, हे आज आपण पुढे नेणार आहोत. आणि मी मिलिंदरावांना विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी. सर्वांना माझा नमस्कार. काका, तुम्हालाही माझा नमस्कार. आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी आपण विनम्र अभिवादन करून आजच्या कथनाला सुरुवात करूया. आपण सध्या गोपाळदास महंत ते काळारामाच्या मंदिरामध्ये धुनी लावून बसलेले आहेत पंचवटीमध्ये. तर ते त्यांचं चरित्र आपण पाहतोय. हा संतांचा एकमेकांशी जो काही संबंध आहे, गजानन महाराजांचा त्यांच्याशी जो काही संबंध आहे, तो संबंध पडताळून पाहण्यासाठी केवळ ही चरित्र सांगण्याचं प्रयोजन आहे. कारण समकालीन आपण असं प्रत्येक वेळेला म्हणतो. मग समकालीन संगीतकार असतील, समकालीन गवई असतील, समकालीन लेखक असतील, समकालीन राजकारणी असतील. म्हणजे काय समकालीन म्हणजे काय? तर त्या एकाच क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, पण इथं ही क्षेत्र वगैरे काही नाही, इथं ही गुरुतत्व आहे. मग या गुरुतत्वामध्ये कार्यरत असलेल्या ह्या व्यक्ती आहेत. आणि जेव्हा गजानन महाराज गोपाळदास महंतांना भेटण्यासाठी, आता ही लौकिकातली भेट होती, आंतरीच्या भेटी सतत होतच होत्या, तर त्या लौकिकातल्या भेटीसाठी जेव्हा गजानन महाराज गोपाळदास महंतांना भेटायला आले, त्यातल्या काही ओव्या आपण काल बघितल्या, पण तरी सुद्धा त्यातला थोडासा संदर्भ आपण देऊया. की वंदिली म्हणजे कुठे त्र्यंबकेश्वरला गजानन महाराज आले, तिथून ते नाशिकला आले गोपाळदास महंतांना भेटायला. वंदिली माय निलांबिका तेवी गहिनी नाथ देखा, तेथून आले नाशिका गोपाळदासास भेटावया. हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बसला असे. राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार, शिष्यांसहित साधूवर तेथे जाऊन बैसले. गोपाळदासांचा आनंद झाला. बोलले जवळच्या मंडळींना, आज माझा बंधू आला वराडातून गजानन. किती चपखल वर्णन केलेलं आहे दासगणू महाराजांनी या दोन संतांचं. आणि या पद्धतीने ह्यांची ती भेट झालेली होती. हे पारावर बसलेत, ते राम मंदिरात बसलेत, ते धुनीच्या तिथे बसलेले आहेत. पण अंतरीच्या खुणा हे अंतरीच संत तत्व जाणत की नाही, मग ते गुरुतत्व आहे म्हणूनच हे सगळं साध्य होतं त्यांना. तर ह्या गोपाळदास महंतांच्या प्रति महाराजांना अतिशय प्रेम होतं. गोपाळदास महंतांचा वारंवार ज्यांच्याशी संबंध आला, त्या माधवनाथ महाराजांबद्दल सुद्धा महाराजांना अतिशय प्रेम होतं. आणि तो खरंच प्रेमाचाच भाग होता. अस्ति भाती प्रिया होती तिथे, आणि त्या प्रियेच्या तत्वावरतीच हे सगळं चालत असेल. आता हे गोपाळदास महंतांचं आपण बघितलं, ते काही बोलत नसत, कसले वेडाचार करत नव्हते, काहीच करत नव्हते. मौनामध्ये शांत बसून राहायचे त्या धुनीच्या तिथे. तर ते कधी कधी जेव्हा माधवनाथ महाराजांचे शिष्य येत असत, त्यांना मात्र ते ज्ञान प्रदान करत असत. पण ते कसं होतं, ते पण सांकेतिक असं नव्हतं, पण तुटक तुटक काहीतरी बोलायचं. पण त्याच्यामध्ये सुद्धा वेदांत म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, कुंडलिनी शक्ती म्हणजे काय, पुरुष आणि प्रकृतीचा भेद कसा, संचित प्रारब्ध क्रियमाण म्हणजे नेमकं काय, ते सहजरित्या गोपाळदास महंत सांगत असत. आणि ऐकणारा थक्क होऊन जात असे. त्याच्यामध्ये दर्दी किती असत माहित नाही, पण जो दर्दी असे त्याला बरोबर हे सगळं कळत असे की हे नेमकं काय सांगतायत. या नुसत्या काही कथा सांगणं नव्हे, गोष्टी सांगणं नव्हे, चमत्कार सांगणं नव्हे, किंवा स्वतःची टिमकी वाजवणं नव्हे, तर खरोखर ज्ञानमार्गामधले ज्ञानाचे कण, अमृताचे कण ते लोकांच्या समोर ठेवत असत. ज्याच्या ज्याच्या वकुवाप्रमाणे जो तो ते ग्रहण करत असे.
पण त्यांचे वाक गंगा वाहायला लागली की लोक थक्क होत असत. ही गोष्ट मात्र निर्विवाद सत्य आहे. आता कधी कधी माधवदास महाराजांना जेव्हा लहर लागायची तेव्हा ते चित्रकूट करवी आपण बघितलं त्या एरियामध्ये, म्हणजे माळवा प्रांत साधारणपणे मध्य प्रदेशामधला, तिकडून ते नाशिकला गोपाळदास महंतांना भेटायला सतत येत असत. बऱ्याच वेळेला येत असत. ते आले की त्यांचा मुक्काम नाशिक क्षेत्री गोपाळदासांच्या आसपासच कुठेतरी असे. कारण आपण बऱ्याच वेळेला बघितलंय की तात्यासाहेब वानवळे हे माधवनाथांचे अगदी अंतरंग शिष्यांसारखे शिष्य होते आणि त्यांची ह्या दोघांवरती प्रीती होतीच. आणि वानवळे यांचं मुक्काम नाशिक असल्या कारणाने माधवनाथ महाराज नाशिकला वानवळ्यांकडे सतत येत असत. कधी कधी माधवनाथ महाराज आणि गोपाळदास महंत राम मंदिरापासून दूर दूर अंतरावरती गोदावरीच्या पात्राच्या पलीकडे एका डोंगरावरती फिरायला जात असत. ते तिथे का जातात ह्याचं गूढ अनेकांना होतं, पण त्यांच्या मागे कोण जाणार. एक दिवशी तात्यासाहेब वानवळ्यांना ही संधी मिळाली. सहज माधवनाथ महाराज म्हणाले की चल तात्या तू पण आमच्या बरोबर. मग हे तिघ जण त्या टेकडीवरती गेले तेव्हा त्यांना असं दिसलं की हे तिघ जण एका गुप्त, म्हणजे हे दोघं जे फिरायला येतात तिथे ते एका गुप्त स्थानावरती जातात आणि त्या गुप्त स्थानावरती एक गुप्त आणि दिव्य अशी शक्ती आहे. त्या शक्तीचं आणि त्यांचं एकमेकांशी कसलं तरी वैचारिक असो, पारमार्थिक असो, अलौकिक पारलौकिक कसंही असो, ते आदान प्रदान चालतं. ती शक्ती त्यांच्याशी बोलत असते. माधवनाथ महाराजांच्यामुळे तात्यासाहेब वानवळ्यांना सुद्धा त्या गुप्त स्थानाची माहिती कळली आणि तिथल्या त्या गुप्त शक्तीची जे काही आदान प्रदान चाललेलं होतं त्या शक्तीचं दर्शन घ्यायची सुद्धा वानवळ्यांना संधी मिळाली. तर ही सिद्धस्थान होतं ते. पण आता ते सिद्धस्थान नंतर प्रसिद्धीस आलं किंवा नाही, का ते काळाच्या ओघात त्या सिद्धस्थानापुरतच ती सगळी शक्ती मर्यादित राहिली, ते गुप्तता राहिली, ह्याचं काही तपशील आपल्याला सापडत नाही. वास्तविक नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे, पण तरी सुद्धा ह्या स्थानासंदर्भातला हे दोघं कुठं जात होते त्या टेकडीवरचा, त्या डोंगरावरचा उल्लेख काही कुठे सापडत नाही. मग त्याला तर्कवितर्क काही लावता येऊ शकतात. आता नंतर असं झालं की त्र्यंबकेश्वरी निवृत्तीनाथांची जी समाधी आहे तिथे दरवर्षी यात्रा भरते त्यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने. तर त्या समाधी सोहळ्यासाठी माधवनाथ महाराज येणार असे लोकांना कुणकुण लागले. आणि ते कुणकुण लागल्यानंतर मग अनायसेच निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्यामध्ये आणि माधवनाथांच्या दर्शनामध्ये काहीतरी विशेष पुण्य लाभ होईल असं मंडळींना वाटायला लागलं. आणि त्यामुळे झालं कसं की बरीच मंडळी त्यांना मानणारी आणि गोपाळदास महंतांना मानणारी अशी त्र्यंबकेश्वरला मुक्काम ठोकून राहिली. पण माधवनाथ महाराज काही आले नाहीत आणि तसा निरोपही आला, तार खात्यातनं आलेला असेल तो निरोप की माधवनाथ महाराज काही येऊ शकत नाहीत. मंडळी हिरमुसली झाली. पण दर्शन वगैरे झालं, समाधी सोहळा झाला आणि ही सगळी मंडळी नाशिकला गोपाळदास महंतांकडे आली. त्या मंडळींना आलेलं पाहूनच गोपाळदासांनी बडबड करायला सुरुवात केली. आणि ती बडबड म्हणजे काय असंबद्ध नव्हती, ते हिंदीमध्ये बोलत असत. तर ते तेव्हा काय म्हणाले, एक खंबे पे द्वारका है, फूल तो कुछ आने वाला नहीं, द्वारका मोती मल गया है, सीधे जाना दर्शन लेना और पीछे आके यहीं ठहरना. आता या शब्दांचा अर्थ काय लावायचा, परत एकदा आपण वाचू तो यार शब्द. एक खंबे पे द्वारका है, फूल तो कुछ आने वाला नहीं, द्वारका मोती मल गया है, सीधे जाना दर्शन लेना और पीछे आके यहीं ठहरना. काय अर्थ लावणार याचा. आता ह्याचा अर्थ मंडळींना काही लागेना, पण त्यातल्या हुशार मंडळींना एवढं मात्र कळून चुकलं की माधवनाथ महाराज काहीही केलं तरी येऊ शकत नाहीयेत, अशक्यप्राय गोष्ट आहे.
काय निरोप असेल, तार असेल, ते सगळं माहिती आहे, पण ते नाहीच येऊ शकणार आहे. तरी सुद्धा काही प्रयत्नांनी ते येऊ शकणार नाहीये. तेव्हा त्या सगळ्या मंडळींना ते असं म्हणाले पुढे, गोपाळदास म्हणतो की पान छके को पछाना नहीं, हम क्या करना. आता माधवनाथ महाराज पान सुपारी खात असत, म्हणून गोपाळदास म्हणतो त्यांना पान छका असं म्हणत असत. मग मंडळी रात्री तिथेच राहिली. पण पान छके को पछाना नहीं, हम क्या करना, असं जे गोपाळदास महंत म्हणत होते. आता ह्याचा काही अर्थ कोणाला काही लागला नाही. काय चाललंय, एक खंबे पे द्वारका क्या खडी है, पान छके को क्या पान खिलाना, वगैरे वगैरे वगैरे. तर रात्री त्यांना त्या दिवशी कळलं, कोणतरी निरोप्या आला असेल किंवा कर्णोपकरणी वार्ता आली असेल चित्रकूट पासून. म्हणजे आता ती सगळी मंडळी त्याच भ्रांतेत होती ना, माधवनाथ महाराजांचं दर्शन. तर रात्री कळलं की माधवनाथांच्या परिवारापैकी काशीनाथ म्हणून त्यांचा जो जवळचा, अतिशय जवळचा माणूस होता, शिष्य म्हणा, काही म्हणा, त्याचा अनुयायी म्हणा, त्या शिष्याचं निधन झालं होतं. आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये, त्या तजबीजीमध्ये, त्या अशौचामध्ये, ते अशौच माधवनाथ महाराजांनी स्वीकारलं. आणि म्हणून माधवनाथ महाराज त्र्यंबकेश्वरला आले नाहीत. पण हे सगळं कोणताही फोन न करता गोपाळदास महंतांना समजलं होतं. म्हणून ते म्हणतात की पान छके को पछाना नाही, हम क्या करना. आणि पछाना नाही म्हणजे पहचाना नाही, असा आपण त्याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. आणि त्यांचं मग त्या मंडळींना सांगणं हेच होतं की पान छका, ते त्यांना म्हणत होतात पान सुपारी खातायत म्हणून. मग त्या पान छक्याला तुम्ही ओळखलंच नाही, तर हम क्या करे उसमें. तुम्ही त्यांच्या दर्शनाची आस लावून बसलात. म्हणजे थोडक्यात त्यांना असं सांगायचं होतं, गुरुतत्व एकच आहे की नाही. तुम्ही माझ्यापाशी ठिय्या देऊन बसलाय आणि तुमच्या डोक्यात कोण आहेत, माधवनाथ महाराज. मग त्या पान छक्याची काय गरज आहे इथे तुम्हाला मी असताना, असं ते वास्तविक काही म्हणले नाही. पण पछाना नाही क्या, असं त्यांचं म्हणणं होतं. कारण त्यांनी याच्या आधी रूप परिवर्तन करून दाखवलं होतं याच मंडळींना, की मी माधवनाथ महाराजांच्या रूपात कसं काय तुम्हाला भेटू शकतो. हे सगळं मंडळींना माहिती होतं. म्हणून हे असं ते गोपाळदास महंत बोलत असावेत, किंवा त्यांनी त्यावेळेला त्यांना ते सांगितलं असावं. आणि मग हा जेव्हा वृत्तांत कळला की माधवनाथ महाराजांना अशौच आहे, म्हणजे थोडक्यात सुतक लागल्यासारखं, कसे काय येतील, मग ते सगळं, ती भ्रांती मिटली मंडळींची. एकदा असं झालं की तात्यासाहेब वानवड्याने, आता हे तात्यासाहेब वानवड्यांचा उल्लेख वारंवार येतो आहे, तो गजानन महाराजांच्या संदर्भात पण उल्लेख येणार आहे. कारण महाराजांनी त्यांच्याबरोबर सुद्धा एक लीला केलेली आहे, गजानन महाराजांनी. आणि ती लीला सुरुवात महाराजांनी केली, आणि त्या लीलेची उकल माधवनाथ महाराजांकडे गजानन महाराजांनी करून दिली, वानवड्यांच्याच बाबतीमध्ये. हे तात्यासाहेब वानवळे अतिशय माधवनाथ महाराजांचे जवळचे अंतरंग शिष्य होते, म्हणूनच हे साध्य होत होतं. तर तात्यासाहेब वानवळे यांना एकदा खबर लागली की ह्या वेळेला माधवनाथ महाराज आपल्या घरी न येता डायरेक्ट गोपाळदास महंतांच्याकडे येऊन उतरले. मग ते म्हणाले की आता ह्यांना भेटायला तर जायला पाहिजे. म्हणून ते टांगा करून भेटायला आले त्यांना, लांब असेल नाशिकच्या कुठल्या भागामध्ये. आणि तिथे आल्यानंतर त्यांनी दोघांचं दर्शन घेतलं आणि त्यांना सांगितलं की आता माझी विनंती अशी आहे, तुम्ही दोघांनी आता माझ्या घरी चलावं. तर काही न बोलता दोघ जण मान तुकवली आणि त्या टांग्यामध्ये बसले. टांगा भरधाव निघालाय. एवढ्यातच माधवनाथ महाराज आणि गोपाळदास महंतांनी त्या भरधाव वेगाने धावणाऱ्या टांग्यामधनं उड्या मारल्या दाणकन जमिनीवर. आणि तात्यासाहेब वानवड्यांना सांगतात की तो घोडा थांबव. आणि त्यांनी काय सांगितलं की सीधे हात का घोडा छोड देव. टांगा थांबवला म्हणजे वानवड्यांनी, तेच हाकत असावे टांगा त्यात. आणि तो थांबलेला नंतर तो टांगा थांबल्यानंतर वानवळे कोण खाली उतरले. हे दोघं तर केव्हाच मागे उड्या मारून उभे राहिले होते रस्त्यावरती भरधाव वेगाने धावणाऱ्या टांग्यात.
आणि त्यांनी यांच्या गुरुची आज्ञा आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी तो घोडा सोडला. त्याबरोबर तो घोडा तत्क्षण खाली बसला आणि त्याचं प्राणोत्क्रमण झालं. घोडा मेला तिथल्या तिथे. म्हणजेच धावता घोडा जर अचानक मेला असता तर काय अनर्थ ओढवला असता याची कल्पना या दोघांना असल्या कारणाने या सत्पुरुषांनी आधीच त्या टांग्यामधनं उड्या मारल्या होत्या. म्हणजे थोडक्यात काय, संकट टळलं. वानवळ्यावरचं संकट टळलं. घोड्याला सद्गतीही मिळाली असेल, कारण घोड्याने त्यांना वाहून नेलं होतं. असो, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये फारसा अडकण्यात अर्थ नाही. मतिता अर्थ काय आहे तेवढा आपण लक्षात घेतला पाहिजे. पुन्हा अशी एक गोष्ट झाली की आता ह्या कथा गोपाळदास महंतांच्या छोट्या छोट्या त्यांच्या बाबतीत घडलेल्या आहेत, चमत्कार आहेत, त्या सांगाव्याशा वाटतात. तिथून मग आपण पुढे जाणार आहोत कथा भागाकडे, मूळ आपल्या चरित्र नायकाच्या कथा भागाकडे. ह्याही कथा सुरस आहेत गोपाळदास महंतांच्या. तर एकदा एका पोलीस कॉन्स्टेबलला माधवनाथ महाराजांनी गोपाळदास महंतांकडे पाठवलं मध्य प्रदेशमध्ये. तो तिथे आल्यानंतर पुन्हा हे बडबडायला लागले, हमारे बडे भाई ने तुम्हारा काम हमारी तरफ लगा दिया. सारखं तेच म्हणायला लागलं. असं म्हणून त्यांनी मग कॉन्स्टेबलचा हात धरून त्याला पुढे आणला आणि त्याच्या खिशामध्ये हात घातला कॉन्स्टेबलच्या. त्याच्यामध्ये त्यांना 60 रुपये मिळाले. ते 60 रुपये त्यांनी काढले त्याच्या खिशातनं आणि तत्क्षणी तिथे त्यांच्या धुनीमध्ये ते टाकून दिले. आणि म्हणाले काय कि इससे 100 पट देना लगता है, इससे 100 पट देना लगता है, म्हणून ते रुपये जाळून टाकले त्यांनी. आणि असं म्हणून त्यांनी त्याच्या पाठीमध्ये 3 चांगले सणसणीत रट्टे दिले त्या कॉन्स्टेबलच्या आणि त्याला हाकलून दिलं चक्क तिथून. अक्षरशः त्याला हाकलून दिलं की तो काय भावनेने आला होता की माधवनाथांनी मला पाठवले, काहीतरी कृपा करतील, पण ह्यानी तर काय उलटे सुलटेच उद्योग केले. खिशातनं पैसे काय काढले, धुनीत टाकून दिले आणि मलाच हाकलून देतायत नाही, म्हणतात चले जाओ यहाँ से वगैरे वगैरे. तो आपला बिचारा खाली मान घालून आला. कॉन्स्टेबल असला तरी सुद्धा तेव्हा असं नव्हतं सरकारी वर्दी पे हाथ डालता है तुम्हें उसकी सजा मिलेगी वरले आतली भानगड नव्हती. कारण का, तिथं चित्तवृत्ती कोणाच्या ठाई गुंतल्या होत्या, संतांच्या ठाई. गोपाळदास महंतांची महती त्या कॉन्स्टेबलला माधवनाथांकडनं कळली होती, म्हणूनच त्यांनी त्याला इकडे यायला सांगितलं होतं ना. कारण हमारे भाई ने तुम्हें हमारे पास भेजा है, तुम्हारा काम हमसे लगता है, असं जेव्हा गोपाळदास महंत म्हणतात त्याचा अर्थच काहीतरी वेगळा होता की. आणि मग 7-8 दिवसांनी त्या कॉन्स्टेबलला 6,000 रुपयाची लॉटरी लागली. त्या काळातले 6,000 रुपये आहेत. आणि मग ते काय म्हणाले होते, इससे 100 पट देना लगता है. 60 रुपयाचे 6,000 त्याला मिळवून दिले त्यावेळेला. काय झाली असेल अवस्था आजच्या कोटीच्या हिशोबात, ते किती असतील पैसे याचा विचारच करून बघावा. 1901 सालची 2 सालची कधीतरीची गोष्ट असेल ती. तर ती लॉटरी लागल्यानंतर मग काय करावं हे त्या कॉन्स्टेबलला कळेना. तो तसाच माघारी आला आणि त्यांनी अक्षरशः त्यांचे पाय धरले आणि तेव्हा ते गोपाळदास त्या महंत त्याला म्हणले की अभी चले जा, तुम्हारा काम हो गया है. म्हणजे आता इथं काही नाक घासून मी पायावर डोकं ठेवून आणि त्यातले 6,000 2,000 मला देऊन काही उपयोग होणार नाही, कारण ते तुझ्यासाठी मी तुला दिलेले आहे. तुझ्या संचितामधली ती गोष्ट आहे. संचित प्रारब्ध क्रियमाण नुसतं बडबडण्याच्या गोष्टी नाहीत किंवा लोकांच्या तोंडावर फेकण्याच्या गोष्टी नाही, तर त्यातला भावार्थ काय आहे, त्यातला गूढार्थ काय आहे हे समजणं हे फार आवश्यक असतं. आणि ते समजवण्यासाठी समर्थ सद्गुरूचीच आवश्यकता असते. दांभिक मुलाम्याचे सोने हे अंगीकारण्यात काही अर्थ नसतो, कारण ते कचकडच असतं ना. त्याचा मुलामा जेव्हा जाईल तेव्हा ते कसं पितळ उघडं पडतं हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि हे वर्षानुवर्ष किंवा युगानुयुग हे चालू आहे की दांभिक असणार. जिथे संत आहेत तिथे दांभिक आहेत आणि जिथे महंत आहेत तिथे बुवाबाजी करणारे पण बुवा आहेत. त्यामुळे हे सगळं समाजामधले हे स्तर असणारच आहेत. आजही आहे, तेव्हाही होते. आणि या सगळ्या संत मंडळींनी
या सगळ्याची प्रकर्षाने प्रखर अशी जाणीव होती. एकदा काय झालं की माधवनाथ महाराजांनी वासुदेवराव थत्ते यांना सपत्नीक रामनवमीच्या उत्सवासाठी नाशिकला आणलं आणि काळाराम मंदिरामध्ये ते त्यांना घेऊन गेले. आता काळाराम मंदिराच्या द्वारातच ही स्वारी धुनी लावून बसलेली आहे. आता रामजन्म झाला, सुंठवडा झाला, सगळं झालं, तेव्हा ती मंडळी बाहेर आली आणि गोपाळदास महंतांच्या तिथे येऊन बसली आणि माधवनाथ महाराजांनी त्या पती पत्नीला खूण केली की मागा काहीतरी. आता मागा काहीतरी, तर त्यांना असं वाटलं असेल की हे प्रपंचातल्या काही गोष्टी मागतील, पण बहुतेक त्यांची वेळ आलेली होती त्या थत्ते पती पत्नींची. त्यांनी गोपाळदास महंतांच्या चरणावर स्वतःला झोकून दिलं आणि त्यांनी एवढंच सांगितलं की आतमध्ये रामजन्माचं दर्शन झालेलं असलं तरी सुद्धा आम्हाला प्रत्यक्ष कोदंडधारी रामाचं दर्शन हवं आहे आणि तीच एक आज आमच्या दोघांच्या मनामध्ये आहे. असं म्हणून त्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, तर त्यांना काहीतरी वेगळेपणा जाणवला म्हणून त्यांनी असं वरती पाहिलं, तर गोपाळदास महंतांच्या जागी त्यांना रामपंचायतनाचं दर्शन झालं. राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न आणि हनुमंत हे रामपंचायतन त्यांना अपूर्व तेजामध्ये झळकताना दिसलं. तो हास नव्हता, ती खरोखर घडलेली कृती होती. आणि ह्या दर्शनाने त्यांच्या चित्तवृत्तीमध्ये तिथेच पालट झाला